माझ्या सर्व देवी देवतांना खूप खूप धन्यवाद आणि प्रणाम. काल एका स्टुडंटने मला एक विषय दिला आहे. 2 शब्द त्यांनी सांगितले आहेत मला. एक आहे ज्ञान आणि दुसरा आहे बोध. तर ह्यात अंतर काय आहे? तर खूप मोठं अंतर मी अगोदर घेतो आणि त्यानंतर मग तांत्रिक गोष्टी घेऊ आपण. ज्ञान जे आहे त्याला आपण सरळ भाषेमध्ये इंग्रजीमध्ये इन्फॉर्मेशन म्हणतो. ज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन आहे. कुठल्याही वस्तूचं ज्ञान होणं म्हणजे त्या वस्तूची इन्फॉर्मेशन मला मिळणं आणि ती इन्फॉर्मेशन आपण कोणालाही ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे PDF च्या माध्यमाने ट्रान्सफर करू शकतो किंवा तोंडाच्या माध्यमाने ट्रान्सफर करू शकतो किंवा ईमेल लिहून ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे ज्ञान अशी एक गोष्ट आहे जी कोणाला कधीही आपण ट्रान्सफर करू शकतो, सांगू शकतो, समजवू शकतो. ह्याला म्हणतात ज्ञान. ज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन. कुठलीही वस्तूची, कुठल्याही व्यक्तीची इन्फॉर्मेशन आहे त्याला आपण म्हणतो ज्ञान. त्याचबरोबर एक शब्द अजून येतो विज्ञान. विज्ञान म्हणजे काय? विज्ञान म्हणजे ज्ञान जसं इन्फॉर्मेशन आहे ते जेव्हा अभ्यासामध्ये कन्व्हर्ट होतं त्याला विज्ञान म्हणतो. मग आता त्याच्यामध्ये तंत्र लागलं. विशेष ज्ञान. विशेष ज्ञान म्हणजे विज्ञान. म्हणजे एका वस्तूविषयीचं ज्ञान असलं आणि एका वस्तूविषयीचं विज्ञान असणं ह्यामध्ये अंतर आहे. ज्ञान म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन आणि त्या वस्तूबद्दलचं विज्ञान म्हणजे संपूर्ण टेक्निकल इन्फॉर्मेशन. ज्ञान हा पार्ट संपला. ज्ञान म्हणजे माहिती मिळवणं आणि ती कोणालाही आपण देऊ शकतो. कुठल्याही माध्यमातून ती ट्रान्सफर होऊ शकते. आता दुसरा शब्द होता बोध. बोध म्हणजे अनुभव. सरळ साध्या मराठी भाषेमध्ये अनुभव. बरोबर आहे. तर अनुभव तुम्हाला कोणालाही ट्रान्सफर करता येत नाही. तो तुमचा स्वतःचा निजी असतो. म्हणजे एकाला पुडिंग खायचं आहे. आता पुडिंग. तर पुडिंग बनवण्याचं ज्ञान जे आहे मी सर्वांना देऊ शकतो की पुडिंग अशा प्रकारे बनवायचं आहे. पण पुडिंगचा जो टेस्ट आहे तो मी कोणालाही समजवू नाही शकत. कारण तो पुडिंग बनवून जेव्हा मी तो चाखेन तर चाखल्यानंतरचा जो माझा अनुभव आहे त्याला आपण बोध म्हणतो. बरोबर आहे. काय झालं? पुडिंग बनवण्याचं पहिलं ज्ञान आलं, इन्फॉर्मेशन आली. मग त्या इन्फॉर्मेशनला मी प्रोसेस केली. मग त्यातनं पुडिंग बनवलं आणि पुडिंग मी खाल्लं. तर तो खाणं जे आहे तो बोध आहे. तर मी काय करू शकतो? पुडिंग बनवण्याचं जेवढं ज्ञान आहे ते मी लोकांना देऊ शकतो. पण त्याची चव कशी लागेल हे मी नाही समजवू शकत. तो बोध आहे. बोध कधीही ट्रान्सफर करता येत नाही. करेक्ट आहे. म्हणजे ज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन, बोध म्हणजे अनुभव. माझा अनुभव मलाच असतो, तो दुसऱ्याला लागू होत नाही. पण त्या अनुभवाचं ज्ञान मी देऊ शकतो कारण ते ट्रान्सफरेबल आहे. पण बोध हा ट्रान्सफर करता येत नाही. तो खाजगी असतो, स्वतःचा असतो. त्याचबरोबर अजून एक शब्द येतो प्रज्ञा. प्रज्ञा काय आहे? ज्ञान हे इन्फॉर्मेशन आहे. त्या इन्फॉर्मेशनचं जेव्हा आपण युटिलाइज करतो त्याला आपण प्रज्ञा म्हणतो. युटिलायझेशन, वापरणं. म्हणजे जर मला एका गोष्टीचं ज्ञान मिळालं आणि त्या वस्तूवर मी काम केलं आणि ती वस्तू आणि मी एकरूप झालो तर त्याला आपण प्रज्ञा म्हणतो. आणि इंग्रजीमध्ये प्रज्ञाला म्हणतात विज्डम. आणि ज्ञानाला ॲक्च्युली ते लोक नॉलेज म्हणतात. पण नॉलेज नाही आहे, ती इन्फॉर्मेशनच असते. बरोबर आहे.
तर जे नॉलेज आहे, जर ते विजडममध्ये कन्वर्ट करता नाही आलं तर ते तुम्हाला बर्डन होईल. म्हणजे ज्ञान हे तुम्हाला मिळालं पण ते तुम्ही साठवून ठेवलं तर तेच तुम्हाला आत्महत्याला किंवा डिप्रेशनला घेऊन जाईल. पण त्याचा तुम्ही वापर करून प्रज्ञा करायला गेलात तर मग ते तुम्हाला फळेल, त्याचाच बोध होईल. करेक्ट आहे. टू मच नॉलेज इज बर्डन. कारण त्या नॉलेजचं विजडममध्ये रूपांतर झालं पाहिजे, ज्ञानाचं रूपांतर प्रज्ञामध्ये झालं पाहिजे. मग आजच्या सत्संगामध्ये 3 शब्द समजलो. ज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन, बोध म्हणजे अनुभव, प्रज्ञा म्हणजे मी होणं. म्हणजे ज्या वस्तूचं ज्ञान आलं त्याची मी प्रज्ञा झालो. म्हणजे एका फुलाचा अभ्यास करता करता, त्याचं ज्ञान घेता घेता मीच फूल झालो. त्या गोष्टीला आपण प्रज्ञा म्हणतो. आणि अनुभव होणं म्हणजे बोध होणं. होप सो सोप्या भाषेत सांगितलं आहे, कळालं असेल. हा सत्संग ऐकला त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आपला दिवस मंगलमय हो. धन्यवाद.